रत्नागिरी शहरातील नाचणे नारायणमळी येथील काजळी नदीच्या खाडीपट्ट्यात नौकानयन सुरू असून रत्नागिरी परिसरातील अनेक निसर्गप्रेमी आणि हौशी पर्यटक या कांदळवन सफारीचा आनंद घेत आहेत. नाचणे नारायणमळी येथे कांदळवन खाडीपट्ट्यात बोटीतून सैर घडवण्याचा उपक्रम नाचणे येथील नवलाई बचत गटाच्या मार्फत नुकताच सुरू करण्यात आला आहे. काजळी नदीच्या खाडीपट्ट्यात विस्तीर्ण अशा किनारपट्टीवर कांदळवन पसरलंय. खारफुटीच्या वनस्पतींनी तयार झालेले हे कांदळवन. खारफुटी अर्थात खाऱ्या पाण्यात सुद्धा उगवणारी वनस्पती. खारफुटीने तयार झालेलं वन म्हणजेच कांदळवन. किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी कांदळवनं अतिशय उपयुक्त आहेत. या वनस्पतींच्यामुळेच निसर्गतःच किनारपट्टीची झीज रोखण्यास खूप मदत होते. या भागात अनेक प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. नौकानयन करताना पक्षी निरीक्षणाचा आनंद सुद्धा पर्यटकांना घेता येतोय. यासाठी बोटीतच एका दुर्बिणीची सुद्धा सोय करण्यात आली आहे. दोन्ही किनाऱ्यावर विस्तीर्ण पसरलेले कांदळवन, विविध प्रकारच्या पक्ष्यांचे मधुर आवाज आणि सभोवती निळेशार पाणी, हा सुखद आणि आनंददायी अनुभव शब्दात सांगणं तसं अवघडच. कांदळवनाच्या या सैर-सपाटासाठी असलेली बोट यंत्रबोट नसून हाताने वल्हवीत चालवली जाते. त्याचं मुख्य कारण म्हणजे यंत्राच्या आवाजाने इथले पक्षी भयभीत होऊन दूर जातात आणि पाण्याचं सुद्धा प्रदूषण होतं. त्यामुळे यंत्राच्या शिवाय नुसती वल्हवली जाणारी बोट इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या बोटीत पर्यटकांना सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट सुद्धा पुरवली जात आहेत. बोट चालवणारे आणि या सहलीचे मार्गदर्शक यांनी पुणे येथे प्रशिक्षण घेतलंय. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी मुख्यत्वे इथे घेतली जाते. जैवविविधतेचं बायोडायव्हर्सिटीची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उपस्थित आहे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत देणे सुद्धा करायची गरज आहे. आणि हा उपक्रम खरं तर आपल्याकडे येणाऱ्या खूप साऱ्या मांडवीच्या व्हरायटीज असतील किंवा या परिसरामध्ये आढळणारे खूप पक्षी आहेत किंवा माशांच्या विविध प्रजाती इथे बघायला मिळतात. तर ही जी काही सफर आहे ती नक्कीच एक अभ्यासू लोकांसाठी किंवा नवीन आपल्या कोकणातली माहिती मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. आणि आज खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रत्येक फुलाचा येणारा कालावधी काय असेल किंवा प्रत्येक कालावधीमध्ये येणारं शेंगा त्या शेंगांपासून येणारी झाडं कशी काय उगवतात हे आज आम्हाला नव्याने बघायला मिळालं आणि ऍक्च्युअल आम्ही त्याचं आज ऑब्झर्वेशन केलं. त्यामुळे नक्कीच एक छान अनुभव होता आमच्यासाठी. खूप छान वाटलं ऐकून. आणि बोटीतून अशा गोष्टी ऑब्झर्व करणं हे तर आपण काय म्हणूयात अभ्यास आणि एक सफारी म्हणजे शर्करा योग आहे खरं तर हा. हे छान खूप छान होता. नौकानयन करताना वेगवेगळ्या प्रकारचे मासे अगदी जवळून पाहण्याचा आनंद सुद्धा घेता येतो. शहरातल्या कोलाहलापासून आणि गर्दीतून बाहेर पडून
थोडं निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर कांदळवन सैल हा अतिशय उत्तम पर्याय आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.